ठीक आहे. आता स्टारला लॉग इन झाल्यानंतर काय करायचं, इथं होममध्ये गेले. होममध्ये गेलं तरी तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल ट्रान्सफर याचा ऑप्शन येतो, किंवा अकाउंटमध्ये जरी गेले तरी तुम्हाला इथं डिपॉझिटचं ऑप्शन येईल. ठीक आहे, कुठं नाही केलं तरी तिथंच जाणार आहे. सपोज मी डिपॉझिटवरती क्लिक केलं. डिपॉझिटवरती क्लिक केल्यावरती इथं तुमचा जेवढे अकाउंट आहेत ना तेवढे अकाउंट इथं दिसतात. आता मॅडमचं सपोज हे एक अकाउंट आहे. इथं जर तुमचे 2-3 अकाउंट तुम्ही MT5 ओपन केलेले असतील तर तेवढे दिसतील. तुम्हाला ज्या अकाउंटला डिपॉझिट करायचंय ते इथं टाकायचं. त्यानंतर तो MT5 नंबर सिलेक्ट करायचा आणि इथं अमाऊंट टाकायची. अमाऊंट किती करायची मॅडम? कंटिन्यू केलं. इथं UPI वरती क्लिक करायचं. बाय डिफॉल्ट ते जर दुसरीकडे कशावरती क्लिक असेल तर UPI वरती क्लिक करून घ्यायचं, कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यावरती ते INR मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून अमाऊंट येते. आता ही जी अमाऊंट आली ना, 3143 रुपये पॉईंट 39 पैसे. ज्यावेळेस तुम्ही तिला परत पे नाव वरती क्लिक करताना ही अमाऊंट तुम्हाला राऊंड फिगरमध्ये येते. ही जर .50च्या वरती असेल तर 3144 येईल. .50च्या आत असेल तर ती 3143 येते. ठीक आहे, मी पे नाव वरती क्लिक केलं आणि पुढे गेल्यानंतर इथं तुम्हाला असं पेज येतं. असं पेज आल्यावरती इथं बघितलं ना, इथं तुम्हाला ती अमाऊंट आली 3143. फक्त ज्यावेळेस तुम्ही अमाऊंट पेड करता त्यावेळेस या अमाऊंटपेक्षा एकही रुपया जास्त किंवा कमी करायचं नाही. जर जास्त किंवा कमी जर पेड केला तर ते ट्रान्झॅक्शन मॅच होत नाही. ते ट्रान्झॅक्शन एकदा मागं पडलं का मग मागच पडतं. ठीक आहे. आता त्यासाठी नंतर काय करायचं, हे पेज आल्यावरती इथं टायमर येतो बघा. 15 मिनिटाच्या आत तुमची इथं सगळं करून सबमिट करणं गरजेचं असतं. आता त्यानंतर ना इथं कोणाला पे करायचे त्याचं नाव आलं, खाली त्याचा UPI नंबर आला. या ठिकाणी पुढे जर बघितलं ना, असे 2 चौकोन दिसतात. त्याच्यावरती क्लिक केलं का UPI ID तुमचा कॉपी होतो. त्याच्यावरती मी क्लिक केलं, कॉपी आला. कॉपी आल्यानंतर मी काय केलं, मी तो सरांना पाठवला. UPI ID मी सरांना पाठवला. फक्त ज्यावेळेस ह्या पेजला येतात, लास्ट पेजला, त्यावेळेस फक्त काय करायचंय, त्यावेळेस बॅक जायचं नाही. बॅक जर गेले आणि परत प्रोसेसला परत पुढे आले ना, हा UPI नंबर परत चेंज होतो. त्यामुळं कारण मर्चंट जास्त असतात. UPI नंबर चेंज झाला की मग परत तुम्ही आधीच्या UPI ला ट्रान्झॅक्शन केलं, परत ह्या UPI ला परत इथं नंबर दुसरा दाखवतो, मग प्रॉब्लेम करतं. ठीक आहे, तुम्हाला UPI ID पाठवलाय आणि अमाऊंट 3143 रुपये. ठीक आहे, तर तेवढं पेड करून स्क्रीनशॉट लागतो आपल्याला इथं अपलोड करण्यासाठी. त्यामुळं तेवढं स्क्रीनशॉट फक्त एक 2-3 मिनिटात द्या. आणि एक लक्षात ठेवायचं, सपोज जर इथं तुम्हाला फर्स्ट टाइम नाही समजलं किंवा काय झालं, इथं जर टाइम जास्त होऊन गेला, जर 15 मिनिटं आहे तुमच्याकडे, 4-5 3-4 मिनिटं शिल्लक राहिलेत, तर त्यावेळेस पेमेंट करूच नका तिथं. सिंपल काय करायचं, इथं कॅन्सलवरती जायचं, ही ऑर्डर प्रॉपर कॅन्सल करायची, नंतर परत प्रोसेस करा. पण आधी ही ऑर्डर प्रॉपर तुमची कॅन्सल झाली पाहिजे. राहुल सर, मी तुम्हाला ते पेमेंट झालेलं स्क्रीनशॉट पाठवला. ठीक आहे, मी एकदा आहे ना स्क्रीनशॉट अपलोड करायच्या आधी ना सगळ्यांना दाखवतो पण. ठीक आहे, कसं स्क्रीनशॉट पाहिजे. कारण काय होतं, गुगल पेवरून किंवा फोनपेवरून ज्यावेळेस तुम्ही पैसे पेड करता त्यावेळेस काय होतं, एक टिकवाला स्क्रीनशॉट येतो फक्त. त्यावरती ना आपला ट्रान्झॅक्शन ID दिसतो ना काय दिसतं, काहीच नाही. तो जर अपलोड केला तर त्यांना ते ट्रान्झॅक्शन ट्रॅकच होत नाही, पैसे ॲड होत नाहीत. त्यासाठी तुमचा जो आहे ना, आता सपोज सरांनी हा जो पाठवला, हा बघा, याला मी थोडा झूम केला, इथं दिसतंय क्लिअर. UTR नंबर दिसतो, ट्रान्झॅक्शन ID दिसतो, असं प्रॉपर तिथं दिसायला पाहिजे. ठीक आहे, तर मी काय केलं, मी गेलो इथं अपलोडवरती क्लिक केलं, फोटोमध्ये गेलो, डाउनलोडमध्ये गेलो आणि हा स्क्रीनशॉट अपलोड केला. अपलोड केल्यावरती इथं वरती जर बघितलं ना, ट्रान्सफर कन्फर्मेशन जे नाव आहे, त्यावेळेस मी कन्फर्म वरती क्लिक करतो, तर बँक प्रोसेसिंग नाव आलं. आलं, ह्या पेजवरून आहे ना रिटर्न नाही जायचं. 2 मिनिटात पैसे ॲड होतात. ऑर्डर कंप्लीट नाव येतं आणि ग्रीन पट्टा येतो, हा जो तुम्हाला पर्पल पट्टा दिसतोय तो. इथं बघा, काउंटडाऊन जो 15 मिनिटं चाललाय ते काय सांगतंय की 99.9% ऑर्डर तुमच्या विदिन 30 सेकंदमध्ये कंप्लीट होतात.
300 सेकंदमध्ये म्हणजे 5 मिनिटात तुमचे 90.99.99 लोकांचे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच लोकांचे पैसे ते 5 मिनिटाच्या आतमध्ये ऍड होतात. फक्त इथून बॅक नाही जायचं, याच्यावरतीच थांबायचं 1-2 मिनिटं फक्त. असं 15 झालं डन. ऑर्डर कंप्लीट नाव आलं, झालं. ऑर्डर कंप्लीट आल्यावर काय करायचं, एक 2.5 मिनिटं घेतले त्यांनी. कधी कधी 1 मिनिटं ते होतं, पण शक्यतो पाच हम्म, मिनिटाच्या आतमध्ये होतच. बॅक जा. हम्म, हम्म. बॅक टू होम पेजवरती येईल मी. इथं बघा, अमाऊंट जमा येस. झाली.